आरती आणि स्वागत आहे आपला आवाज इंडिया मराठी या चॅनलच्या निवडणुकीच्या रिंगणात या कार्यक्रमात। आज आपण आलो आहे लोअर परेल इथल्या प्रभाग क्रमांक 198 मध्ये आणि आपल्या सोबत आहेत सौ वंदना प्रदीप गवळी। नमस्कार मॅम, तुम्ही 3 वेळा ऑलरेडी नगरसेवक पदाची निवडणूक लढवलेली आहे। तुम्ही 2 वेळा विजयी झालेला आहात आणि 4थी टर्म आहे। एक अनुभवी नेता तुम्ही आहात, सगळे तुम्हाला ओळखतातच, पण तुमचा राजकीय प्रवास हा कधी सुरू झाला आणि कसा झाला होता? सर्वांना जय महाराष्ट्र। पहिला माझा राजकीय प्रवास 2007 साली चालू झाला होता। मी आज 18 वर्ष कार्यरत आहे। 2007ला मी पहिली महानगरपालिकेची निवडणूक लढले। आमचा स्वतःचा पक्ष अखिल भारतीय सैनिक, जे आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय श्री अरुणभाई गवळी यांच्या पक्षातून, त्याच्यानंतर 2012ला परत आम्ही त्यांच्याच पक्षातून, तेव्हाही मी 12,000 मतं घेतली। त्याच्यानंतर थोडा वॉर्ड चेंज झाला तर 8,900 मतं घेतली आणि थर्ड टर्मला माझा तो 2 वेळा 2007 ते 2012पर्यंत 204 क्रमांक होता वॉर्ड क्रमांक, आणि थर्ड टर्मला 2017ला थोडे वॉर्ड चेंज झाले 2017ला, आणि वॉर्ड क्रमांक पण चेंज झाला आणि 207 झाला। थोडा चिंचपोकळी वगैरे पट्टा माझ्यामध्ये नवीन आला, म्हणजे कमीत कमी 40% पट्टा नवीन आला, तरी लढले आणि त्या टायमाला मी 5,661 मतं घेतली। अपक्ष न पक्ष अपक्षमध्ये, आणि फक्त हार्डली 300 मतांनी मी थोडी बाद झाले, कारण आम्ही अपक्ष असल्यामुळे आम्हाला कसं लास्टला चिन्ह मिळतं। लास्टला चिन्ह मिळाल्यानंतर मग प्रचार आणि लोकांना मग ते आमच्या चिन्ह परत कर। फर्स्ट टाईम मी विमानावर लढले, सेकंड टाईम मी पतंगवर लढले आणि तिसरी टाईम मी सिटीवर लढले। त्यामुळे प्रत्येक वेळेला चिन्ह आमचं बदलत राहायचं। सो असा माझा प्रवास होता 18 वर्षाचा। तुम्ही एक ओळखीचा आणि विश्वासू चेहरा तर आहातच, पण त्या विभागांमध्ये तुम्ही अशी कुठली कामं केली होती ज्यामुळे हा विश्वास कायम राहिला? माझ्या विभागामध्ये मी लोकांना जशी पाहिजे तशी कामं केलेली आहेत, ना की म्हणजे आता आपण BMC मध्ये निधी आला की निधी अनुसार आपण कामं टाकतो आणि अधिकारी नाही मॅडम हे, पण मला अधिकारी चांगले भेटले। अधिकाऱ्यांनी खूप कॉपरेट केल्यामुळे लोकांची जी रिक्वायरमेंट होती की मंदिराची कामं आहेत, हल्ली नगरसेवक एवढ्यापर्यंत नाही, नगरसेवकची कामं काय स्लममध्ये काय कामं असतील BMC प्रॉपर्टीमध्ये, पण मी लोकांना जी पाहिजे कुठे सेल्स बिल्डिंगमध्ये प्रायव्हेटमध्ये छोटी मोठी कामं अशी करत आले, आणि त्याच्यामुळे लोकांचा प्रभाव, माझा प्रभाव लोकांच्यामध्ये राहिलेला आहे। तुमचं असं ठरलेलं होतं का, म्हणजे लहान वगैरे असताना ज्यावेळी आपण तारुण्यात येतो की बाबा मला राजकारणी व्हायचं आहे, असं काहीच होतं का? नाही मॅडम, मला असं कधीच काही वाटलं नाही, आणि राजकारणाचा कधी विषय नव्हताच, कारण कधी असं वाटलंच नव्हतं की राजकारणात आम्हाला येऊ, म्हणजे मी येईल। पण एक लग्न झाल्यानंतर एक गृहिणी म्हणून राहिले, मुलांचं व्यवस्थित सांभाळ केला आणि मुलांना चांगलं शिक्षण, उच्च शिक्षण देऊन मुलांना मी माझ्या चांगलं बाहेरगावी वगैरे पाठवून त्यांचं म्हणजे एकदम हे केलं। पण मला असं कधीच वाटलं, पण जेव्हा आमच्या डॅडीने हा पक्ष बोलला, आणि पहिल्यांदा पण तेव्हा आमचे धीर विजयभाऊ आणि सुनील भाऊ घाटे त्या जेंट्स म्हणून ते उभे राहिले। त्याच्यानंतर लेडीज वोट झाल्यानंतर, कारण माझं कसं सगळ्यांवर खेळीमेळीच्या वातावरणात बोलणं वगैरे, त्यामुळे सगळ्या मुलांनीच हे केलं तिकडच्या की आपण वहिनींना उभं करूया, वहिनींचा स्वभाव आहे, वहिनींचा लोकांमध्ये म्हणजे बोलण्याचा वेगळा हे आहे एक बरोबर। सो मला त्यांनी की तुम्ही उभ्या राहा, आणि मग मी उभी राहिले। अच्छा, म्हणजे एकंदरीत समाजकारणाची आवड असल्यामुळे इथे तुमचा कल गेला, आणि आता तुम्ही वेगळ्या विभागातून उभ्या आहात, तर इथे फिरताय तुम्ही प्रचारासाठी वगैरे, तर त्यावेळी कुठल्या समस्या अशा जाणवतात? बापरे, इथे या वॉर्डमध्ये गेल्या 8-9 वर्षात काहीच कामं नाही झालं, म्हणजे मला कोणाला काही बोलायचं नाही आहे काय नाही, पण आता या वॉर्डमध्ये लोक बोलतात, अशी जनता बोलते, मी नाही। मी काय इकडे नवीन आहे असं पण नाही आहे, कारण माझे धीर जे आमच्या कुटुंब प्रमुख डॅडी आहेत, त्यांनी जवळजवळ मला वाटतं 15 वर्षापूर्वी खासदारकी लढवली होती इथून, तेव्हा इकडच्या VIT चाळीमध्ये त्यांनी बुद्धविहार बांधलेले आहेत, मंदिरं बांधलेली आहेत, लोकांना पाणी दिलेलं आहे, परत ग्रिल्स वगैरे म्हणजे खिडक्या वगैरे लावून दिल्या, म्हणजे बरीचशी त्यांनी कामं इथे केलेली आहेत।
त्यामुळे मी नवीन आणि माझा बाजूचाच वॉर्ड आहे 210. बायकळ्याला अगदी लागून वरळी वॉर्ड आहे. म्हणजे आम्ही काही लांबचे नाही आहोत. येणं झालं तर आमचं असतंच, नातेवाईक आहे बरेच. पण आज साहेबांनी मला जी जिम्मेदारी, म्हणजे मला असं वाटेल मी 207मध्ये इतकी कामं केलेली की माझी 207ची नको बोली की तुम्ही वहिनी आम्हाला तुम्हीच पाहिजे. पण शेवटी काय पक्षाचा प्रोटोकॉल असतो, पक्ष जिथे देईल तिथे आपल्याला लढणं भाग आहे आणि लढून दाखवायचं पण आहे. आणि साहेबांच्या मनात काय असं वाटलं, पण इकडे इतके मोठे मोठे प्रश्न आहेत, मी खरंच हादरून गेलेले आहे. एक तर मला नवीन वॉर्ड आहे, लोकांशी जास्त असा परिचय नाही. पण आता या 5 दिवसात म्हणजे मला 30 तारखेला तिकीट सकाळी पहाटे 6 वाजता मिळालेलं आहे. 6 वाजता तिकीट मिळालं OBCचं. त्याच्यावर मी ती धावपळ करून तिकीट फॉर्म वगैरे भरलेला आहे. पण त्याच्यानंतर जेव्हा मी लोकांना भेटले, गाठी घेतल्या, तेव्हा कळलं की लोकांचा इथे पोटामध्ये डेव्हलपचा खूप मोठा प्रश्न आहे. खूप अशा जुन्या चाळी आहेत, आगळीच्या बिल्डिंग आहे, जिथे लोकांना ड्रेनेज, गटर लाईन, भिंती, वरून स्लॅब लोकांचे. तर बोलले मॅडम आमच्या इकडे विकास झालाच नाही. आणि जे अगोदरचे पक्षातली लोक होती त्यांनी काय इलेक्शनला फक्त आले, बघितलं, पण कामं काहीच चालले नाही. सो मी असं मलाही आम्हाला काम करण्याचं कला आहे आणि आम्ही लोकांची समाजसेवा करायलाच उतरले. जसं आमच्या डॅडीने केलं आणि शिंदे साहेबांनी. आज शिंदे साहेबांनी 3.5 वर्षात इतके प्रकल्प आणले, इतकी कामं केली, स्वतः रोडवर उतरून त्यांनी कामं केलेली. त्यांच्या त्या कामाला भावूक होऊन मी त्या पक्षात गेले आणि त्यांनी मला त्याप्रमाणे निधीही दिला आणि त्या निधीतून आणखीन मी कामं झाली आणि आणखीन मी लोकांच्या मनात बसली. त्यामुळे साहेबांच्या कामामुळे इकडची जनता नक्कीच मला निवडून देतील, कारण त्यांचा हा विश्वास आहे की इतक्या वर्षाची कामं नाही झाली ती वंदना गवळी करून आमची देईलच. आणि इकडे सर्वात मोठ्या प्रमाणात कामं म्हणजे डेव्हलपमेंट इथे झालेलीच नाही. आणि आता जो BITचा जो प्रोजेक्ट चाललेला आहे त्याच्यातही काहीशी लोक सॅटिस्फाय नाही आहे जो प्रोजेक्ट झालेला आहे. तर अर्धी लोक जी राहिलेली आहेत त्यांनी मला सांगितलं आहे की ताई तुम्ही तरी पुढे येऊन इथे. तर म्हटलं नक्कीच मला साहेबांनी तुमच्या सेवेसाठी पाठवलेलं आहे आणि जितकं माझ्याने करता येईल तितकं 1 डेपासून मी या लोकांसाठी ग्राउंड लेवलवर उतरणार आणि इकडच्या लोकांचं जेवढं माझ्याकडून करता येईल तेवढं मी करणार. हे मी इकडच्या जनतेला एवढी ठामपणे बोलून ग्वाही देते. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे इथे गटर मीटर वॉटर सगळाच म्हणजे प्रॉब्लेम आहे, सगळेच इश्यू आहेत. तर इथे निवडून आल्यानंतर पुन्हा सगळ्यात पहिलं म्हणजे प्राधान्य कुठल्या कामाला द्याल की हे एक काम आहे जे सगळ्यात आधी मला करायचं आहे, असं काय आहे? सर्वात मोठं प्राधान्य म्हणजे डेव्हलपचंच आहे. तिकडे डेव्हलप खूप करणं. जसं मी गांधीनगरमध्ये भरतनगरमध्ये गेले, तिथे 5-5 माळ्याची बिल्डिंग आहे, पण सगळ्यांना तिथे डेव्हलप पाहिजे. आता जवळजवळ त्या बिल्डिंगला 28-29 वर्ष आली. 30 वर्षानंतर डेव्हलप करायचंच असतं आणि लोकांना 225 एरिया, एकेका घरामध्ये 10-15 राहतात. लोकांनाही पाहिजे ना. आता आपले आयुष्य तर गेलेले आहेत, पण लोकांची जनताची काळजी आहे की आमच्या मुलाबाळांना तरी चांगले माहोल. सो पहिला मी प्राधान्य डेव्हलपमध्ये टाकेल आणि बाकीच्यांची जे आहेत छोटी मोठी, कोणाचं पाण्याचं काम असेल किंवा गटाराचं असेल, टॉयलेट असेल, तर ते मी प्रामुख्याने त्याच्यावरही लक्ष देईन आणि तेही म्हणजे तातडीचे लगेच डेव्हलप होणार. डेव्हलपला 2-3 वर्ष जाणार, त्याचे प्रोसेस येते. तर तोपर्यंत सध्याची जी परिस्थिती आहे लोकांना अर्जंटली म्हणजे आत्ता उपयोगाचं काय, लोकांना आत्ता महत्त्वाचं काय, त्या कामांवर पहिला मी भर देईन. तुमचा राजकारणातला आदर्श कोण आहे? आमच्या राजकारणातलं मी सांगेल तर म्हणजे शिंदे साहेबांचं काम आहे. कामं बघितलेली आहेत आणि डॅडींची कामं आहेत. तर माझ्यासाठी दोघंही आदर्श आहेत. तुम्हाला राजकारणात कुठला पल्ला गाठायचा म्हणजे इथपर्यंत जायचं आहे असं एक ठरवलेलं असतं, आकांक्षा असते? नाही, मी फक्त जनतेच्या कल्याणासाठी आणि समाजकारणासाठी उतरलेले आहे. मला जनतेपेक्षा काही नाही, जनता जे मला ठरवून देईल, जनता जो मला मानेल त्यातच मी हॅप्पी राहील. मला जास्त म्हणजे वरच्या लेवलला जाऊन बसतं असं काहीच नाही आहे. जनतेसाठी उतरले, जनता ठरवेल. जनतेला बसवायचं असेल तर जनता वर पोचवेल, जनतेला खाली बसवायचं असेल तर जनता खाली बसवेल. शेवटी हा कौल जनतेचा आहे.
आणि हा वॉर्ड वेगळा आहे आणि ते वॉर्ड वेगळे होते जिथे तुम्ही कायम जिंकून आलात. एक टर्म गेली ते पण थोड्याशा मतांनी असं काहीचं होतं. इथे काही अशी टफ फाईट वगैरे जाणवते का? आहे टफ फाईट आहे, कारण इकडे बरेच जुने शिवसैनिकचे बाळासाहेब बघा, बाळासाहेब पूर्ण महाराष्ट्राचे आहेत हो. फक्त त्यांचे नाही आहेत किंवा आमचे नाही आहेत, पूर्ण महाराष्ट्राचे आहेत बाळासाहेब. आणि एक बाळासाहेबांची एक ती प्रत्येकाच्या मनात जी आहे ना ती ओढ आहेच. पण लोकांनाही कळलंय ना की कामं कुठून होतात, जनतेची कामं कोण करते. आज आपल्याला भेटतंय कोण आहे. आज शिंदेसाहेब प्रत्येक गरिबाला भेटत आहे, प्रत्येक गरिबाच्या इकडे जात आहे. नवीन नवीन तर त्यांनी सगळ्यांना भेट दिली आहे, सगळ्यांच्या घराघरात गेलेले आहेत. आज कुठले मुख्यमंत्री आहेत, आज इतके मुख्यमंत्री येऊन गेले, इतके मुख्यमंत्र्यांनी कुठल्या योजना काढल्या आहेत. आज शिंदेसाहेबांनी लाडकी बहीण योजना काढली, कोस्टल रोड केला, मेट्रो केली. आज एअरपोर्टवरून येणारा माणूस 20 मिनिटात येतो मेट्रोने. नाही तर गाडीने यायचं बोललं तर जवळजवळ एक दीड तास लागतो. किती आज अटल सेतू बनवलं, शेतकऱ्यांसाठी योजना काढल्या आणि महिलांसाठी तर 5,000 योजना निघालेल्या आहेत. एक बटन दाबलं महिलांनी तर कुठली महिला कुठल्या महिला लाभार्थीला जाते ते, म्हणजे इतकं कामं शिंदेसाहेबांनी केले. तर लोकही जागृत झालेली आहेत आता की आपल्याला विकासाला मतदान करायचं आहे, कामाला मतदान करायचं होतं. कट्टर सैनिक होतो, पण तसं नाही ना. लोकांनाही काम पाहिजे, एक स्वतःचं घर चांगलं करायचं आहे. तर लोकही सज्ञान आहेत, सुज्ञान आहेत. जनतेला माहिती आहे कोणाला करायचं आहे, वोट कोणाला नाही. तर मी जनतेकडे एवढंच बोलेन की यावेळेस विकासाला आणि डेव्हलपला मतदान करा. बाकी मी बसलेली आहे आणि मी एक अशी नगरसेविका आहे जी मी गाडी कमी बाईकने जास्त फिरते, लोकांच्या मध्ये फिरते. मी पण एक गृहिणी आहे. मी मार्केटला जाते, भाजी घेते, तिथेच मला काही महिला भेटतात, वहिनी आज काय आमचं हेच नाही. मी तिथेच फोन मारते अधिकाऱ्यांना बरोबर रस्त्यावर की साहेब बघा यांचं काय असं आहे. साहेब मला हा मॅडम पाठवा नसतील किंवा तर मी त्यांना सांगते तुम्ही वॉर्डमध्ये या, मी तुमच्याकडे वॉर्डवर येते. त्यांची तशी अशा पद्धतीने मी माझा जनता दरबार भरवते. मला सेपरेटली लोकांना ऑफिसमध्ये बसवा, अर्धा तास येणार, लोक बसणार, मग मी त्यांचा वेळ ते माझ्यासाठी वेळ देणार असं माझं काही नाही. मी लोकांना नाही भेटले तर मी डायरेक्ट घरीही बोलवते, घरी या, घरी भेटते लोकांना, घरातून कामं करते, रस्त्यावर फिरावून कामं करते. माझं स्पेसिफिक एक ऑफिस नाही आहे की या ऑफिसमध्ये या, एवढा टाईम आहे, 7 वाजता मी भेटेल, 9 वाजता भेटेल, असं काही नाही. एकंदरीत निवडणुकीची जी हवा आहे ते पाहता काय वाटतंय? महापौर कुठला असेल? महापौर हा युतीचाच असणार मॅडम. महायुतीचाच असेल. येस, ऑफकोर्स. धन्यवाद. तर ह्या होत्या वंदना गवळी, ज्या एक सामान्य ह्याच्यातून आलेल्या आहेत, म्हणजे एक लोकनेत्या अशा म्हणून ओळखल्या जातात. त्या ओळखीचा विश्वासू चेहरा आहे. त्यांना नवीन विभाग दिलेला आहे, म्हणजे आधी त्या भायखळ्यातनं होत्या, सध्या लोअर परेलमधनं उभ्या आहेत. इथल्या प्रभागाशी त्या अवगत आहेत, इथल्या समस्या पाहतायत आणि ते बरीच कामं करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांचा विकास आराखडा तयार आहे. विकासाला मत द्या असं त्या म्हणतायत. आणि मॅम एक शेवटचा प्रश्न की तुमच्या मतदारांना एक मेसेज म्हणून तुम्ही काय देऊ इच्छिता सध्या? माझ्या मतदारांना मी हेच सांगेन, कोणालाही अगर तुम्हाला स्वतःच्या आपल्या जनतेला मी एवढंच सांगेन की स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी जर काहीतरी चांगलं भविष्य घडवायचं असेल तर यावेळेस विकासाला मत द्या. विकास, डेव्हलप आणि प्रगती ही व्हायलाच पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही आहे. म्हणून काहीतरी चेंज करा. नवीन विकास व्हायचा असेल तर चेंज. तर विकास हा त्यांचा अजेंडा आहे. विकास आणि प्रगतीच्या नावावरती त्या इथे लढत आहेत. आपण अपेक्षा करूयात की जी आश्वासनं त्या देत आहेत ती त्या पूर्ण करतील आणि हीच अपेक्षा ठेवूयात. आणि इथे या कार्यक्रमात सध्या मी थांबते. पुन्हा भेटूयात एका वेगळ्या उमेदवारासह वेगळ्या विभागात. तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी.